गाडीत येणार. हा, बँड दुसऱ्याचा, घोडा दुसऱ्याचा, घोड्यावर घोडा. हे बायको बायको नाही मिळणार रे. ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव व्हायचं नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कुठेतरी कोणता तरी फोटो ठेवायचा. बायको 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 नाही. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आता काय माहित. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो ते आज खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईन आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्ष बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका खरं बोलतो म्हणलं येडाच आहे. 80% दारुडे इंद्रिकरला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% पोरी इंद्रिकरला शिव्या देत्या. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो चिंगड़िया निवड़ता है, क्या करता है प्यार. प्यार प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिता है, यही प्यार होता है. आणि हे मी तुम्हाला पहिलं म्हणत होतो खोटं आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. आणि 10 वर्षापूर्वी मी म्हणत होतो असा काळ येईल का माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आणि तो काळ आपण 1.5 वर्षापूर्वी पाहिला. एका गावानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बायको नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही. बापाला अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. 40% प्रेत पेटवले नाहीत, ओढीत नेलेत. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल पुरला जातो, पण महाराज नाही, गेली माणसं. आणि हे मी तुम्हाला तेव्हा म्हणत होतो. अजून 2-4 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. याच्यापेक्षा कसा ऐका, अजून 5 वर्षाने जमीन राहणार नाही, कारण सगळी घरं विभक्त होणार. 1 एकरवाल्याला 2, 20-20 गुंठे, 25 गुंठेवाल्याला 2, 10 गुंठेवाल्याला 2, 5-5 गुंठे जमीन नाही. 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. पाच वर्षाने नोकरी राहणार नाही. का जागा झाल्या कमी, पदवीधर झाले जास्त, नोकरी नाही. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्षाचे झाले, रुपया पगार नाही, अख्खं गाव त्याला सर म्हणतंय. हो, काहींनी 10 लाख भरले आणि 1,500 घेतात. तुम्ही काय माया पुढे बसलं का. खरंय आणि मी निघून गेलो का, धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे गणपती पुढं, सांगून टाकतो. गणपतीचा शेवटचा दिवस आहे. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. चला गणपती, त्याची मेली बायको येतो होता, पण तुम्ही काय काळजी करायची नाही. शंकराची बायको मेली, ते काय रडलं बिडलं नाही. ब्रह्मदेव विष्णू आले आणि शंकराला म्हणले मग तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणत नाही, पण मला बायको द्यायला उठलाय कोण. पार्वती नवरी झाली, शंकर नवरदेव झाले. नवरदेव डोळेच उघडीनं वराड गेलं पळून.
वराडच नाही राहिलं. मग नवरदेवान डोळे उघडले, वराडच नाही. मग त्याने आरुळी दिली आणि सगळी भूतं गोळा झाली. भूतं मग हे प्रेमभंग होईल, पाशी घेईल. अरे आणि वराडाची पहिली ट्रक गावात घुसली, कोंबड्या उडून गेल्या. हा आणि मग भूतांनी शंकरानं भूतांना सांगितलं तुम्ही मागे जा, माझं लग्न होणार नाही. हे म्हणले आम्ही मागे जाणार नाही. शंकर म्हणले मग नवरीच नाही मिळणार. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाची मंगलाष्टका होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही भूतांची अवलाद आहे महाराज. शंकर नवरदेव झाले, लग्न मंडपात आले महिला मंडळ आणि वर ओवाळायची पाळी आली. वर ओवाळी ती नवरीची आत्या. टीप घेऊन आली, टीप दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या काळात काय. त्यानं गंधात बोट बोलावलं, वर हात केला. नवरीची आत्या जाग्यावर मेली महाराज. आराडलीच नाही, त्याच लुगड्यावर गेली आणि लागलं ना लग्न. तुषार या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत शुद्ध शंकर प्रभु देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष झाल्या शुभ मंगल पंढरपुरात काय डीजे लावायची गरज. आता घरी गेले ना, आता अर्धा तास झाला ना कीर्तनाला, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेले व्यक्ती हसणार तुम्ही. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखत का काय नाही का, नुसता जागेवरच हस.